नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. काय सगळे म्हणजे राजकारण्यांनी महाराष्ट्राला वेड्यात कसं काढलं जातं ना, याचा आज नमुनाच संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर झाला. सगळ्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राला फसवण्याचंच ठरवलेलं दिसतंय. एक भेट लपवायला गेले आणि दुसरी भेट उजेडात आली, अशी परिस्थिती आता धस यांची झाली. सुरेश धस मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आले, असं सुरेश धस यांनी सांगितलं. भेट झाली 12 फेब्रुवारीला, सांगितलं आज 14 फेब्रुवारीला. हे सगळं झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही धनंजय मुंडेंची भेट कशी काय घेतलीत. त्यावर ते म्हणाले यात गैर काय, शत्रू जरी असला आणि त्या जर काय दुखलं खुपलं तर आपण त्याला भेटायला जायला हवं, म्हणून मी गेलो, त्यांची विचारपूस केली आणि तिथून मी बाहेर पडलो. अर्धा तास भेट झाली. भरणे मामांनी म्हणजे त्या भरणे मामा मंत्री जे त्यांनी आदल्या रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, मला कळालं, म्हणून मी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. हे इथपर्यंत ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंना या भेटी संदर्भात पत्रकारांनी विचारलं. यावर बावनकुळे काय म्हणाले, हो, आमची भेट झाली होती. मी, मुंडे आणि धस जवळपास 4-4.5 तास होतो. मी त्यांना म्हटलं त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत. मी भाजपचा अध्यक्ष आहे. याआधी देखील काही काळ आम्ही धनंजय मुंडेंसोबत काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या. आता पुन्हा सुरेश धस यांच्यावर जेव्हा टीका सुरू झाली की तुम्ही धनंजय मुंडेंची भेट घेतली 4.5 तास, असं बावनकुळे म्हणतायत, आणि तुम्ही म्हणताय की मी भेट घेतली फक्त अर्धा तास. नेमकं काय? महाराष्ट्राला याच्यातलं खरं कळायला पाहिजे की नेमकं घडलंय काय. बावनकुळे खोटं बोलतायत का तुम्ही खोटं बोलतायत? मग याच्यानंतर धस यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आता या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं, धस म्हणाले की मी माझ्यावर या सगळ्या दरम्यान जी काही टीका झालेली आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. मला मनोज जरांगे हे आमचं दैवत आहेत, त्यांचा गैरसमज झालेला आहे. मी फक्त धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांना भेटायला गेलो, याच्यापुढे काही झालं नाही. आता त्या ठिकाणी पत्रकारांनी विचारलं काही चर्चा झाली का, तर ते म्हणाले काही चर्चा नाही, फक्त एवढंच की माझा या प्रकरणाची काही संबंध नाही, असं धनंजय मुंडे मला म्हणाले. आता मी म्हणालो तुमचा संबंध आहे का नाही तपासाअंती निष्पन्न होईल. आता हे सगळं झाल्यानंतर त्यांना एक पत्रकारांनी प्रश्न विचारला, काय की तिथं मुंडे कधी आले. आता मात्र हा प्रश्न त्यांना लक्षात आला आणि मग त्यांनी सांगितलं नाही नाही नाही, त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ती भेट वेगळी, ही भेट वेगळी. अरे ही काय जगा आगळी वेगळी भेट होती काय, की जी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रापासून लपवायला चाललात. याचाच अर्थ तुम्ही आधी एक भेट घेतलेली ती लपवायच्या नादात दुसरी भेट उजेडात आली. म्हणजे 12 तारखेला घेतलेली भेट लपवायच्या नादात 15-20 दिवसांपूर्वी घेतलेली भेट उजेडात आली आणि तुम्हाला सांगावं लागलं. कारण की इथे धस यांनी क्लिअर केलेलं आहे की अहो आम्ही आधी जी भेटलो ती 15-20 दिवसापूर्वीची भेट होती. आता 15-20 दिवसाची जी भेट होती ती कधी येईल, आत्ताचे 14 दिवस आणि मागचे 5 दिवस जर घेतले तर 27 जानेवारी पासून ते आतापर्यंत या दरम्यान तुमची भेट झाली. ती भेट कुणाची होती. बावनकुळे म्हणाले मी, धस आणि मुंडे. आता बावनकुळे काय म्हणालेत, बावनकुळे असं सांगतायत बघा, म्हणजे काय कसा विरोधाभास आहे. बावनकुळे म्हणतायत की मुळातच 15 म्हणजे आमची जी भेट झाली त्या भेटीच्या दरम्यान सुरेश धस यांच्या सोबत धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो. हे बावनकुळेंचं स्टेटमेंट आहे. सुरेश धस यांच्या सोबत, सुरेश धस परत एकदा सांगते, सुरेश धस यांच्या सोबत मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो. त्या दोघांसोबत मी 4.5 तास होतो.
म्हणजे ही भेट कधीची सांगतायत हे? 15-20 दिवसापूर्वीची. सुरेश धस काय सांगतायत? मी बावनकुळेंकडे 15-20 दिवसांपूर्वी त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं म्हणून जेवायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तिथे मागून मुंडे आले. अरे नेमकं भेटलात कुठे? म्हणजे बावनकुळे म्हणतायत मी आणि सुरेश धस जाऊन मुंडेंना भेटलो. धस म्हणतायत मी बावनकुळेंच्या निवासस्थानी होतो आणि मागून मुंडे आले. म्हणजे याचा अर्थ असं म्हणायचं का बावनकुळेंच्या घरातच हे दोघे होते आणि बावनकुळेच त्यांच्या घरात आले? म्हणले अरे अरे चा तुम्ही दोघेही आलात? अरे नेमकं कोण कुणाला कुणाच्या घरी भेटलं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार मी आणि सुरेश धस आम्ही दोघही मुंडेंना भेटायला गेलो. त्या दोघांसोबत 4.5 तास होतो. त्यांच्यामध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. ते दोघेही भावनिक आहेत. त्यांच्यामध्ये काही विषयावर थोडे मतभेद आहेत. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामधील काळ मतभेद दूर करत असतो. काही काळानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामधील मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष असल्याने माझ्याकडे दोघांची भेट झाली. ते कधी भेटले याची तारीख आवश्यक नाही. मी पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासोबत काम केलंय. मुंडे आणि धस यांची ही कौटुंबिक भेट झाली. आम्ही तिघेही कुटुंब म्हणून एकत्र बसलो. त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही. हे बावनकुळेंचं स्टेटमेंट आहे. बावनकुळेंचं स्टेटमेंट परत एकदा एका वाक्यात सांगतो. सुरेश धस यांच्या सोबत धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो. आता कुठे भेटायला गेलात तुम्ही? धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी. म्हणजे तुम्ही सुरेश धस यांना घेऊन गेलात का? सुरेश धस तुम्हाला घेऊन गेले का? तुम्हाला दोघांना देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला सांगितली का? धनंजय मुंडेंनी धसांना तुम्ही घेऊन या असं तुम्ही बावनकुळेंना सांगितलं आणि मग तुम्ही एकत्र जमलात. मग ही पारिवारिक भेट झाली. 4-4.5 तासांची भेट होती. त्या भेटीमध्ये मनभेद मतभेद या सगळ्या गोष्टी झाल्या. मग बावनकुळेंनी स्टेटमेंट दिलं की नाही यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत, तेही लवकर दूर होतील. आता धस काय म्हणतायत? धसांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं तर पूर्णपणे वेगळं आहे. धस म्हणतायत की धनंजय मुंडेंना मी लपून भेट घेतली नाही. त्यांच्या तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. बावनकुळे सांगतायत 15-20 दिवसापूर्वीच्या भेटीचं. धस सांगतायत परवा मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतलेल्या भेटीचं. दोन्ही भेटी वेगवेगळ्या. 12 फेब्रुवारीची भेट वेगळी, 15-20 दिवसांपूर्वीची भेट वेगळी. म्हणजे दोन्ही भेटी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही भेटी आजच उघड झाल्या. याच्या आधी या दोन्ही भेटी महाराष्ट्राला कळालेल्याच नव्हत्या. म्हणजे 15 ते 20 दिवसांपूर्वी धसांनी भेट घेतली होती मुंडेंची किंवा बावनकुळेंची हे आपल्याला माहीतच नव्हतं. आणि 12 तारखेला जी भेट घेतली त्याची कबुली धसांनी आज दिली. त्या भेटीची कबुली सांगता सांगता 15-20 दिवसांपूर्वीची भेट बाहेर पडली. आता प्रश्न हा उपस्थित होतोय की या ठिकाणी पत्रकारांनी जेव्हा विचारलं तेव्हा धनंजय मुंडे काय म्हणाले होते? तर धनंजय मुंडे म्हणाले माझा या प्रकरणाशी संबंध नाही. मग काय झालं? मग त्यावेळी असा प्रश्न उत्पन्न झाला की मला असं विचारण्यात आलं की मिटेल का? तर मी म्हणालो मिटणार नाही. याचा अर्थ धस 15-20 दिवसांपूर्वी जेव्हा मुंडेंना भेटले होते त्या भेटीतला संवाद धनंजय मुंडे म्हणतायत माझा काहीही संबंध नाही या प्रकरणाशी. आणि मिटेल का? तर मिटणार नाही असं आमचं घडलं. मग त्या ठिकाणी मुंडे निघून गेले. मला तर जेवायला बोलावलं होतं, मी जेवलो आणि मग मी निघून गेलो. म्हणजे बावनकुळेंच्या घरी भेट झाली असं सांगताय कोण? सुरेश धस.
सुरेश धस बावनकुळेंच्या घरी कशाला गेले होते? तर जेवायला बोलवलं होतं म्हणून. सहजच जेवायला बोलवलं होतं. काहीतरी कारण असेल ना. बरं मग मुंडे पण सहजच आले का तुमच्याकडे? म्हणजे मुंडेंना पण बोलवलं होतं ना. याचा अर्थ जेवण निमित्त होतं. तुम्हाला दोघांनाही बावनकुळेंनी भेटायला बोलवलं होतं. समेट घडवून आणण्यासाठी, हे प्रकरण मिटवण्यासाठी, हे प्रकरण धसास लावण्यासाठी, या प्रकरणाला फुल स्टॉप देण्यासाठी. आणि बावनकुळेंनी ही शिष्टाई करून पाहिली. बावनकुळेंनी मध्यस्थी करून पाहिली. दसांच्या सांगण्यानुसार बावनकुळेंच्या घरी मला जेवायला बोलवण्यात आलं होतं. मग थोड्या वेळाने त्या ठिकाणी मुंडे आले. मग आमच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेदरम्यान मुंडे म्हणाले, माझा या संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध नाही. मग मला विचारण्यात आलं, मिटणार का? मग मी म्हणालो मिटणार नाही. आता सुरेश धस, तुम्ही जे सगळं सांगितलं 15-20 दिवसांपूर्वीच्या भेटीचं, हे महाराष्ट्राला आज का कळवावं लागलं? आज का कळालं हे? याच्या आधी का नाही तुम्ही सांगितलं? म्हणजे बावनकुळेंच्या तोंडातून त्या भेटीचं सगळं निघाल्यानंतर तुम्ही आज त्या भेटीबद्दल बोलायला लागला आणि सांगताय नाही नाही दोन्ही भेटी वेगळ्या होत्या म्हणून. मग बावनकुळेंच्या घरी तुमची आणि मुंडेंची भेट झाली होती हे तुम्ही का नाही सांगितलं? महाराष्ट्राला 15-20 दिवसांपूर्वी हे का नाही कळवलं? कारण की आतापर्यंत तुम्ही ज्यांना भेटता त्या प्रत्येकाला सांगत असता की मी यांना भेटणार आहे, त्यांना भेटणार आहे, म्हणजे आधीच सांगत असता आणि मग भेटी घेत असता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार असं म्हणता, नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेता. अजित पवारांना भेटायला जाणार असं सांगता, नंतर अजित पवारांची भेट घेता. बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटायला जाणार असं सांगता, नंतर बीडच्या पोलीस अधीक्षकांची जाऊन भेट घेता. नंतर तुम्ही आणखी कोणी तपासी अधिकारी आहेत त्यांना भेटायला जाऊन त्यांना तपासात संदर्भात काय कुठे प्रगती झाली ते विचारण्यासाठी जाणार आहे. नंतर तुम्ही त्यांची भेट घेता. याचा अर्थ तुम्ही प्रत्येक गोष्ट आधी सांगता, महाराष्ट्राला, मीडियाला कळवता आणि मग ती भेट घेता. मग आता तुम्ही बावनकुळेंनी तुम्हाला भेटायला बोलवलं होतं, जेवायला बोलवलं होतं, हे का नाही सांगितलं? बर सोडा, ते नाही सांगितलं तुम्ही. त्या ठिकाणी धनंजय मुंडे येणार होते, हे तुम्हाला माहितच नव्हतं सासू, मला म्हणायचंय का? याचा अर्थ बावनकुळेंनी एक एक करून तुम्हाला वेगळ्यांना बोलवलं का? का तर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून, आणि ते स्वतःहूनच म्हणतायत. म्हणजेच या अर्थी तुम्हाला आधी बोलवण्यात आलं, मग मुंडेंना बोलवण्यात आलं आणि मग तुमच्यात समेत घडून आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्या ठिकाणी मिटेल का आणि तुम्ही मिटणार नाही असं बोललात आणि बाहेर निघालात, असं तुमचं म्हणणं आहे. ते पण कधी? तुम्ही आधी आलात, तुम्ही नंतर गेलात. मुंडे नंतर आले, मुंडे आधी गेले. पण तिकडे बावनकुळेंचं वेगळंच म्हणणं आहे. मी आणि सुरेश धस आम्ही दोघं मिळून धनंजय मुंडेंना भेटायला गेलो होतो. म्हणजे खरं काय आणि खोटं काय? म्हणजे 12 तारखेची मीटिंग वेगळी, 15-20 दिवसांपूर्वीची मीटिंग वेगळी. त्यावेळी तुम्हाला मिटेल का, मिटणार का, मिटणार नाही, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता भरणे मामांनी आदल्या दिवशी मुंडेंना ऍडमिट केलं होतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येतीची चौकशी करायला गेलो म्हणून भेटायला गेलो, ही भेट वेगळी. बावनकुळेंना तुमच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा बावनकुळेंनी 15-20 दिवसाची भेट उजेडात आणली, जी भेट तुम्ही महाराष्ट्राला सांगितलीच नव्हती. बावनकुळे बोलून गेले. त्यांना विचारलं होतं हॉस्पिटलच्या भेटी संदर्भात, तुम्ही सांगितलं बावनकुळेंनी सांगितलं तुमच्या 15-20 दिवसापूर्वीच्या भेटी संदर्भात. दोन्ही भेटी वेगळ्या, म्हणजे एक भेट लपवायला गेला, दुसरी भेट उजेडात आली. याच्यापेक्षा वेगळं काय घडलं? आता प्रश्न हा उरतो, दोन्ही भेटी महाराष्ट्रापासून का लपवल्या गेल्या? 2 वेळा मुंडेंची भेट झाली तरी तुम्ही महाराष्ट्राला, जनतेला का सांगितलं नाहीत? प्रत्येक गोष्ट तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्राला सांगत आलात, महाराष्ट्राच्या जनतेला सांगत आलात, का सांगितलं नाही? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि दुसरी गोष्ट, एक भेट लपवायच्या नादात दुसरी भेट लपवायला गेलात, दोन्ही भेटी उघड झाल्या. पण आता धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून वेगळंच आलेलं आहे. धनंजय मुंडेंची आणि सुरेश धस यांची कधीच भेट झाली नाही असं धनंजय मुंडेंच्याच कार्यालयातून कळवण्यात आलंय. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं वृत्त त्यांच्या कार्यालयानं फेटाळून लावलेलं आहे. अरे म्हणजे नेमकं चाललंय काय? महाराष्ट्राच्या जनतेला वेड करणं याच्या पलीकडं काहीच नाही. नेमकं काय घडलं, हे प्रकरण कशा पद्धतीनं पुढे चाललंय याचा जर विचार केला तर निश्चितपणे या सगळ्या भेटींमध्ये काहीतरी गौड बंगाल आहे. आणि मग याच दरम्यान तुमच्यावर, तुम्ही जेव्हा धनंजय मुंडेंची भेट गेली,
भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली, त्यात गैर काय, हे सगळं बोलल्यानंतर तुमच्यांवर सडकून टीका झाली आणि ती टीका झाल्यामुळे तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली धस साहेब. मनोज जरांगेंनी तर इतकं भयानक तुमच्यावर टीका केलेली आहे की गुळाच्या सुरीने गळा कापला अशी टीका केली त्यांनी. मग अंजली दमानिया तुमच्यावर तुटून पडल्या, सुषमा अंधारेंनी देखील तुमच्यावर टीका केली, तृप्ती देसाईंनी देखील टीका केलेली आहे. या सगळ्यांनी टीका केल्यानंतर मग तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगताय नाही नाही असं झालं होतं, पण ती केवळ लढाई जी आहे ती चालूच राहणार, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. त्यांच्या तब्येतीची चौकशी वेगळी आणि त्यांच्या विरोधात लढाईची गोष्ट वेगळी. मुंडे साहेबांना तुम्ही भेटलात याबद्दल कुणाचंच काही म्हणणं नाहीये. तुम्ही धनंजय मुंडेंना भेटलात याबद्दल काहीच कोणाला घेणं नाही, पण तुम्ही भेटलात ही लपवण्यासारखी गोष्ट का होती आणि तुम्हाला आत्ताच का भेटावंसं वाटलं? मुळात मुंडेंचं आत्ता ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही भेटलात हेही मान्य करतो आपण. 15-20 दिवसापूर्वी तर मुंडेंचं ऑपरेशन पण झालं नव्हतं, तेव्हा तर उलट मुंडेंच्या विरोधात रान उठवत होतो तुम्ही, पेटवत होतात रान त्या काळात, तर वेगवेगळे घोटाळे बाहेर काढत होतात. बघा ना, आठवा ना जानेवारी महिन्यातली सगळी ज्या काही घटना चालल्या होत्या त्यात काय चालू होतं? सगळं हेच चालू होतं ना. म्हणजे त्यावेळी डीपीडीसीची बैठकीचे घोटाळे, पीक विम्याचे घोटाळे, राखेचे घोटाळे, वाळूचे घोटाळे, सगळे घोटाळे घोटाळे भ्रष्टाचार सगळा मुंडेंविरोधात होता. तेव्हा काय मुंडेंचं ऑपरेशन नव्हतं. मग तेव्हा मुंडेंची भेट का घेतली? बावनकुळेंच्या घरी तुम्हाला फसून बोलवलं का? मग का बावनकुळेंच्या घरी तुम्हाला आधी बोलवलं आणि मग मुंडेंना आणलंय तुम्हाला माहित होतं? या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागणार आहे, कारण की त्या ठिकाणी धनंजय मुंडे तुम्हाला म्हणाले, असं तुम्हीच म्हणताय ना की माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मग तुम्ही म्हणाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोडून बोला. मग त्यावेळी त्यांनी जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं मिटणार का, मग तुम्ही म्हणाला मिटणार नाही. नक्की कोण कोणाला काय म्हणालं, कोण कोणाला कुठं भेटलं याचा काही संबंधच नाहीये आणि धनंजय मुंडेंचं कार्यालय सांगते की तुम्ही भेटलाच नाहीये. नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं चाललंय काय, या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला कधी मिळणार? कारण की आतापर्यंत जो काही सगळा गोंधळ घालून ठेवलाय ना तुम्ही, तुमच्यावरचीच विश्वासार्हता तुम्ही कमी करत चाललाय. आता हे बावनकुळे याच्यात मध्येच आले. म्हणजे 15-20 दिवसांपूर्वी तुम्ही घेतलेली भेट ही महाराष्ट्राला 15-20 दिवसांनी कळते, ती पण बावनकुळेंच्या एका वेगळ्याच विधानात. बावनकुळेंना ते सांगायचंही नसेल, पण बावनकुळे सांगून गेले आणि तुम्ही भलत्याच भेटीबद्दल सांगून गेला होता आणि जेव्हा पत्रकारांनी काउंटर केलं तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळालं असं झालंय का, त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अरे पण त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या, दोन्ही भेटी वेगवेगळ्या, मग दोन्ही भेटी महाराष्ट्रापासून का लपवल्या गेल्या? लपून छपून मी भेटायला गेलो नाही असं तुम्ही म्हणताय. मग तुम्ही जर लपून छपून भेटायला गेला नसाल असं जर तुमचं विधान आहे, तर मग महाराष्ट्राला हे का कळवलं गेलं नाही? कारण की याच्या आधी तुम्ही कधीच लपून छपून भेटला नाही, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दवंडी पिटून तुम्ही सगळ्यांना भेटत असता. मग आता तुम्हाला काय असं झालं की 12 तारखेची भेट 14 तारखेला सांगावी लागली आणि 15-20 दिवसांची भेट कळत नकळत महाराष्ट्रापर्यंत पोहोचवावी लागली? म्हणजे या दोन्ही भेटीतल्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत, म्हणजेच थोडक्यात जे 15-20 दिवसांपूर्वी तुम्ही जी भेट घेतली होती, त्या भेटी दरम्यान तुमच्यात जे काही घडलं त्याचं सप्लिमेंटरी काही म्हणून तुम्ही मुंडेंना भेटायला गेलात का? की नाही नाही आता मला मुंडेंना भेटायला हवं म्हणून ऑपरेशन झालंय हे निमित्त आणलं म्हणजे तुम्ही? कारण की ऑपरेशन पूर्वी देखील भेटला होतात, आता ऑपरेशन नंतर भेटलात, पण जे काय ऑपरेशन सक्सेस करायचं होतं ते काही झालेलं दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात मूळ मुद्दा हाच आहे की तुम्ही सांगायला गेलात एक आणि उघड झालं भलतच. महाराष्ट्राला आतापर्यंत या दोन्ही गोष्टी का कळाल्या नाहीत त्याचाच प्रश्न आता पडलेला आहे. ते म्हणाले मिटेल का आणि तुम्ही म्हणालात मिटणार नाही. म्हणजे नेमकं आतापर्यंत जे काही तुम्ही महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करत होतात मुंडेंच्या बाबतीत की एवढं एवढं असा असा सगळा गोंधळ आहे आणि या गोंधळामुळे हे सगळं चाललेलं आहे, या मागे कसे आकाचे आका आहेत वगैरे, पण तसं काहीही कुठे तुम्ही तुमच्या या सगळ्या क्रियेतून पूर्णपणे बाजूला पाडून दाखवलं, बाकी काहीही नाही. म्हणजे थोडक्यात
भाजपच्याच नेत्याकडून सेटिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही भाजपचे, चंद्रशेखर भाजपचे आणि स्वतः बावनकुळे म्हणालेत की मुळातच मुंडे एकेकाळी आमच्या सोबत होते, तेही भाजपचेच होते. आणि आता तर भाजप काय, अजित पवारांची राष्ट्रवादी काय, एकनाथ शिंदेची शिवसेना काय, तुम्ही सगळे एकच आहात. त्यामुळं ही सेटिंग बावनकुळेंकडून करण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टींमधून झालाय. असाच हा प्रश्न यापुढे सगळ्यात मोठ्या पद्धतीनं येतोय. याचाच अर्थ तुम्हाला मुळातच का भेटी लपवाव्या लागल्या हे क्लिअर झालंय आता महाराष्ट्राला. या भेटी तुम्हाला दाखवायच्या नव्हत्या. जर त्यात सेटिंग झाली तर विषय मिटला असता, पण तो विषय मिटला नाही असं तुम्ही म्हणताय. आता त्यावरही महाराष्ट्र किती विश्वास ठेवायचा महाराष्ट्राने हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचंय. मनोज जरांगे, अंजली दमानिया, तृप्ती देसाई या सगळ्यांनी तुमच्यावर आग पाकड केली. सुषमा अंधारे सगळेच जण तुमच्यावर तुटून पडले. त्याच्या मागचं कारण हेच की तुम्ही सांगायला गेलात एक आणि उघड झाले वेगळंच. म्हणजे दोन्ही मीटिंग्स तुम्ही घेतल्या, पण दोन्ही मीटिंग्स मधल्या सगळ्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. म्हणजे तिथे एकतर तुमचा मुंडेंशी जुळलं होतं म्हणून तर तुम्ही आता मुंडेंना भेटायला गेलात. एवढा कळवळा तुम्हाला कसं काय आला? बर, ऑपरेशन नंतर कळवळाला असं मी समजू शकतो. जसं तुम्ही म्हणताय की आजारी असलेल्या, तब्येत बिघडलेल्या माणसाला भेटायला काय हरकत आहे, मी मान्य करतो. 15-20 दिवसांपूर्वी तर मुंडे ठणठणीतच होती की, तेव्हा मुंडेंना भेटायचा विषय येतोच कुठे. मग तेव्हा जेव्हा जर तुम्ही स्वाभिमानी होतात आणि या प्रकरणामध्ये तुम्ही एवढं धसास लावण्याचा प्रयत्न करत होतात ना, मग ज्यावेळी बावनकुळेंच्या घरी मुंडे आले त्याच वेळी तुम्ही उठून जायला पाहिजे होतं. जेवायला कशाला पाहिजे होतं? जेवायला थांबायची गरजच काय होती? तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, अरे ह्यांना कसं काय बोलवलं तिथे, मी कोणत्याही यांचं काही ऐकून घेणार नाही, मी निघालो. याचा अर्थ तुम्हाला माहित होतं की बावनकुळेंनी तुम्हाला जसं बोलवलंय तसं मुंडेंनाही बोलवलं होतं. बर, एकट्याला जेवायला घातलं, दुसऱ्याला जेवायला नाही घातलं, असं झालंय का? ठीक आहे, मुंडे जेवले नाहीत, तुम्ही तर जेवून गेलात ना. याचा अर्थ जेवताना परत तुम्ही आणि बावनकुळेच होतात. म्हणजे पुन्हा त्याच्यावरची चर्चा. आणि बावनकुळे तर क्लिअरच केलंय, थोडे विषयात मतभेद आहेत त्यांच्यात, ते दूर होतील. मनभेद कुठे आहेत? याचा अर्थ हे प्रकरण क्लिअर आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख प्रकरणाचा जो काही आतापर्यंत तुम्ही सगळीकडे जो काही म्हणजे त्या प्रकरणातून जे सगळं रान उठवलंय ना, ते आता कुठेतरी विझवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि इथे आकाची एंट्री झालेली आहे. म्हणून मी म्हटलंय ना ते की जो हुकुम मेरे आका, आका आणि त्याचे जिन, इथं प्रत्येकाचे आका वेगळे आहेत, प्रत्येक आकाचे जिन वेगळे आहेत. म्हणजे ज्या प्रकरणात तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आका आहे, वाल्मिक कराड आका आहे, आकाचा आका देखील लवकरच या प्रकरणात सापडेल असं तुम्ही म्हणालात. सुरुवातीला तर तुम्ही नावच घेत नव्हतात, नंतर तुम्ही नाव घेतलं. म्हणजे जसं त्या संजय सिंगानी आला, त्याची सगळी स्मृती निघून जायची, मग त्याला कळायचंच नाही, काय आठवायचंच नाही. मग शेवटी या अंगावरली इतली तितली सगळ्या अख्ख्या शरीरावर लिहिलं त्यांनी, पार डोक्या बिकर कोरलं गजनी गजनी गजनी. म्हणजे तसंच मी करून घेतलं असेल मग नाव. आणि मग तुम्हाला ते क्लिअर झालं हे नाव आहे. आणि आता आकाच्याच आकाला तुम्ही भेटायला गेलात. म्हणजे एका आकाचा जिन दुसऱ्या आकाला भेटायला गेला, कारण की त्याचा जिन आता कोठडीत आहे. अरे सगळा गोंधळच करून ठेवलाय तुम्ही. म्हणजे मुळातच दोन्हीही प्रकरणातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होतोय सुरेश धस. याच्यापेक्षा काही नाही. कशासाठी हे सगळं चाललंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तुम्ही जे काय प्रकरण लावून धरलं त्याबद्दल महाराष्ट्र तुमचे गुणगान गात होता. नेता असा असायला पाहिजे, ही नेत्याची खरी खासियत आहे. बिनधास्त बिनधास्त, कोणाला घाबरत नाही. पण नंतर जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात तुम्ही मारेकऱ्यांना माफी करा, मारेकऱ्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, हे जेव्हा तुम्ही बोललात ना, त्याच वेळी फसलात, चुकलात. बर, एक चूक केली तर लगेच दुसरी चूक केली, आणि ती संतोष देशमुख प्रकरणात. म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये चुका करून ठेवल्या. म्हणजे जे मूळ आहेत या प्रकरणातले आकाचे आका असं जे तुम्ही म्हणताय, त्यांची भेट घेतली एकीकडे, आणि तिकडे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातले जे खरे दोषी आहेत ते दोषी अजून मोबाईल फिरतात बाहेर, त्यांच्यावर कारवाईच करू नका, त्यांना माफ करून टाका असं म्हणालात. म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये तुम्ही नेमकं काय करायला निघालात
याचं तुम्हाला तुमचं भान आहे का? याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की सुरेश धस तुमच्यावर दबाव आलाय, पॉलिटिकल प्रेशर आलेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही आता त्या सत्तेचा जो काही दिवा आहे ना, त्यात तुमचा जीव अडकलाय आणि त्या सत्तेच्या दिव्यातून जे काही तुम्ही प्रगट रूप करता जिन्न म्हणून, जसं मगाशी म्हणालात आणखी एक बॉम्ब बाहेर काढणार आहे, थोडे दिवस थांबा, अभ्यास करतोय, कागदपत्र आता हाती आलेली आहेत आणि मग त्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करणार आणि बघा आणखी एक प्रकरण कसं काढलं आणि मग मुंडे आता त्या सगळं त्यांचं व्यवस्थित झालं, डोळे बिळे अगदी छानपैकी पुन्हा चालायला फिरायला हिंडायला लागले की पुन्हा मुंडेंवर वार करायला सुरुवात. अरे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे आतापर्यंत इतका अप्पलपोटेपणा राजकारणात असावा, इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. ज्या महाराष्ट्राने आपली राजकीय संस्कृती जपली, ज्या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष जरा काही एखाद्या नेत्याबद्दल खूट झालं ना, तरी त्यांनी लगेच नैतिकतेच्या माध्यमातून राजीनामा दिलेले आणि असे राजीनामा गेली 2 महिन्यांपासून मुंडेंकडून मागितला जात आहे. पण मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत आणि त्यांचे सगळे जे वरिष्ठ आहेत ते म्हणतात धनंजय मुंडेंविरोधात पुरावेच नाहीत, तर आम्ही राजीनामा कसा घ्यायचा? पुरावे आल्यानंतर बघू. मला तर हाच प्रश्न महाराष्ट्राला विचारायचा आहे की उद्या आणखी काही दबाव वाढलाच, जनतेचा पब्लिक आउटक्राय झाला आणि धनंजय मुंडेंना शेवटी राजीनामा देणं भाग पडलं, मग तुम्ही काय म्हणणार की नाही आता पुरावे आलेत म्हणून? का त्यावेळी हे म्हणणार जनतेच्या दबावापोटी आम्हाला मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला? आधीच ठरवा ना तुमचं उत्तर. आता या एवढ्या सगळ्या भेटीच्या प्रसंगात ना अजित पवारांचं स्टेटमेंट आहे, ना देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यालयानंतर कळवूनच टाकलंय सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेटच झालेली नाहीये. महाराष्ट्राने समजायचं काय? भेट झाली होती का नव्हती? झाली तर कुठे झाली? झाली तर कोणाच्यात झाली? झाली तर कधी झाली? बावनकुळे तर म्हणतात तारीख बिरीक वार बीर समजण्याची काही सांगण्याची आवश्यकताच नाहीये. अरे आवश्यकता नाहीये म्हणजे काय खेळ चालवलाय काय? अहो 2 निष्पाप जीव गेले तिथे, 2 हकनाक बळी गेले तिथे, दोघांना हालाल करून मारलंय, एकाला राऊंड करून रिंगण करून मारलंय तर एकाला कोठडीत मारलंय. रिंगण करून मारलेली जी सगळी आहेत ना ती कोठडीत आहेत आणि ज्यांनी कोठडीत मारलं ना ती बोंबलत बाहेर फिरत आहेत, पण त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. सस्पेन्शन ही काय कारवाई आहे? मी जीव घेतला तो सस्पेन्शन पर्यंत, त्याच्यापुढे काही नाही. आणि नंतर परत शॉक काय? त्यांना आता माफ करून टाका, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करू नका. ही सुरेश धस यांनी टाकलेली कडी त्याच्यावरची. अहो दोन्ही प्रकरणात रान उठवलं आणि दोन्ही प्रकरण एकदम खाली घाताय तुम्ही आता. महाराष्ट्राचा काय तमाशा करून ठेवायचा का तुम्हाला? तुम्ही वाटेल ते बोलायचं, वाटेल ते महाराष्ट्राने ऐकायचं. तुम्ही असं सांगितलं असं घडलं बरं असं घडलं, तुम्ही सांगितलं तसं घडलं बरं तसं घडलं. अरे नेमकं कसं घडलं? माझी आणि मुंडेंची भेट झाली होती हे तुम्ही सांगताय, तिकडे बावनकुळे म्हणतायत हो आमची भेट झाली होती, 4 तास बसलो होतो. बावनकुळे सांगतात वेगळीच भेट, तुम्ही सांगतात भलतीच भेट. नंतर कळतं दोन्ही भेटी वेगळ्या. एक भेट 15-20 दिवसांपूर्वीची, दुसरी भेट 2 दिवसांपूर्वीची. दोन्ही भेटीत धस आणि मुंडे कॉमन. आता निवासस्थानी तुम्ही 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती, तिथे धस आणि मुंडे, आणि बावनकुळेंच्या निवासस्थानीची भेट झाली धस मुंडे आणि बावनकुळे. पण बावनकुळे म्हणतायत धस मुंडे बावनकुळे कॉमन, पण भेट मुंडेंची घेण्यासाठी मी आणि धस गेलो. अरे काय कुठे म्हणजे काय कशाचा काय ताळमेळ? आहोत तुम्ही संविधानिक पदावर असणारी माणसं हो सगळी. धनंजय मुंडे मंत्री, बावनकुळे मंत्री, तुम्ही आमदार, 2 टर्म 3 टर्म 5 टर्म, कशाला बाता मारताय तुम्ही? काय महाराष्ट्राला कितपत फसवायचं त्याला काय अर्थ आहे का नाही? अहो आपण काय बोलतो याचा तुम्ही तुमचा खरंच संजय सिंगने झालाय का? काय नक्की त्याच्यात काय त्याच्या बाहेर येणार आहे की नाही तुम्ही? तुम्हीच घेतलेल्या भेटी तुम्हालाच आठवत नाहीत आणि परत महाराष्ट्रालाच सांगताय की दोन्ही भेटी वेगळ्या आहेत. बरं वेगळ्या तर दोन्ही भेटी वेगळ्या, तर ज्या त्या दोन्ही भेटीमध्ये भेटलेली माणसं सुद्धा वेगवेगळी सांगतायत.
बावनकुळेंची वाक्य वेगळी, तुमची वाक्य वेगळी. बावनकुळे म्हणतात असं झालं, तुम्ही म्हणतात तसं झालं. बावनकुळे म्हणतात इथं भेटलो, तुम्ही म्हणतात तिथं भेटलो. बावनकुळे म्हणतात आम्ही दोघं जाऊन मुंडेंना भेटलो, आणि तुम्ही म्हणताय बावनकुळेंच्या घरी मी होतो, मग तिथं मुंडे आले. अरे कशाचं कशालाच ताळमेळ नाहीये. म्हणजे तुम्ही खेळखंडोबा करून टाकलाय. ही दोन्ही प्रकरणं ज्या महाराष्ट्रामध्ये पब्लिक आउटक्राय झाला, जन आक्रोश झाला, दोन निष्पाप बळी गेले, त्यांचे कुटुंबीय न्याय मागतायत, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. काहीही करा पण आम्हाला न्याय द्या आणि आरोपींना फाशी द्या, यासाठी त्या ठिकाणी आरडाओरडा करतायत. आणि तुम्ही मात्र या प्रकरणाला भलतच वळण देतायत. मध्ये कुठेतरी सेटिंग होते का याची बॅटिंग करताय. झाली तर झाली म्हणून कोणाला वाचवायचा प्रयत्न करताय तुम्ही. म्हणजे मोठ्या हक्काला छोटा का करायचा प्रयत्न चाललाय, आणि छोट्या हक्काला मोठा का करायचा आणि मारकून टाकायचा. अरे या सगळ्या खेळ्या या दोन निष्पाप जीवांच्या खांद्यावर टाकून खेळताय तुम्ही. सुरेश धस, तुमच्याकडनं अपेक्षा काय, तुम्ही करताय काय. बरं तर तुमच्या कुठल्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवायचा. प्रत्येक प्रकरण बाहेर काढता तुम्ही, प्रत्येक प्रकरण बाहेर काढता, प्रत्येक प्रकरण बाहेर काढता, लोकांपर्यंत पोहोचवता, मीडियामध्ये आणता, पण आपल्याच भेटी लपून ठेवता. आणि ज्या माणसाविरुद्ध आतापर्यंत बोंबलत आलात ना तुम्ही, त्याच माणसाची भेट घेता, ते पण एकदा ना दोनदा. आता जर तुम्हीच तुमच्या तोंडाने क्लिअर केलं 15-20 दिवसांपूर्वी मी भेटलो होतो म्हणून, आणि मी भेटलो कुठे, बावनकुळेंच्या घरी. त्या ठिकाणी मुंडे आले, मग त्या ठिकाणी विचारण्यात आलं मिटणार का, मग मी म्हणालो मिटणार नाही. मग मुंडे निघून गेले, मी थांबलो, जेवलो, मग मी निघून गेलो. अरे काय, बावनकुळे म्हणतात मी आणि धस मुंडेंना भेटायला गेलो होतो, त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत. अरे चाललंय काय. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत इतकं वाईट, इतकं असत्य कधीच बघायला नाही. सगळा महाराष्ट्र तुमच्या सगळ्या पत्रकार परिषदा पाहतो. तुम्ही काय करताय, काय नाही, काय बोलताय. एक गोष्ट आता उच्चारली, दिवसात लगेच दुपारी म्हणताय नाही नाही मी असं बोललोच नाही, संध्याकाळी बोललात नाही नाही मी तर मौन व्रत धारण केलं होतं दुपारी. काय कुठेच कशाचाच संबंध आणि ताळमेळ नाही राहिला. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय ना, त्याच्यावरून एक क्लिअर कळतंय, प्रत्येक जण आपला पॉलिटिकल स्कोर सेट करतोय, प्रत्येक जण आपली राजकीय पातळी पूर्णपणे लयास नेतोय. जे या प्रकरणामध्ये पुढे पुढे करतायत ना, त्या सगळ्यांना फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघाशी निगडीत, आपल्या पदाशी निगडीत पडलंय. जनतेशी काही घेणं देणं नाही. संतोष देशमुखांविषयी घेणं देणं नाही, सोमनाथ सूर्यवंशी विषयी घेणं देणं नाही, संतोष देशमुखांच्या कुटुंबिनीविषयी घेणं देणं नाही, सोमनाथ सूर्यवंशींशिवाय विषयी घेणं देणं नाही. अहो तिकडे धनंजय देशमुख बोंबलताय तो की त्या कराडची बी टीम आहे ना, ती आम्हाला घाबरवते, धमकी देते, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतायत, गावाला घाबरवतायत. त्या सुदर्शन गुन्हेला कोर्टात नेताना त्यांच्या ते जे त्यांचे समर्थक आहेत ते आम्हाला घाबरवतायत. का नाही सुरेश दास तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहे, त्यांना का नाही सहआरोपी करून घेताय. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, तो संजय केदार, गोट्या गित्ते, आणखी एक नाव आहे डॉक्टर वायबसे. अहो ही कुठे आहेत. आरोपींना पैसे पुरवले यांनी, आरोपींना गाड्या पुरवल्या यांनी, आरोपींना इतर साहित्य पुरवलं यांनी. तो बालाजी तांदळे तर काय म्हणजे 29 नोव्हेंबरला आम्हाला दिसला सीसीटीव्ही फुटेज मध्ये, कुणासोबत, वाल्मिकर आणि त्याच्या गँग सोबत. नंतर 6 डिसेंबरला जेव्हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी केस पोलीस ठाण्यामध्ये तो अशोक सोनवणे नावाचा वॉचमन गेला होता, त्यावेळी अॅट्रॉसिटी तर नोंदली नाहीच, पण काय साधी किरकोळ केस नोंदवली, लगेच त्या ठिकाणी बालाजी तांदळेने जामीन दिला आणि त्यांना सोडवलं. त्यात कोण होते, सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, तो प्रतीक गुले, जयराम चाटे, महेश केदार. म्हणजे ती तिथं मोकाट सुटली. कुणाच्या सांगण्यावरनं, धनंजय देशमुख बोललेत ना, विष्णू चाटेच्या सांगण्यावर. म्हणजे मोकाट सुटली 6 डिसेंबरला. 9 डिसेंबरला काय झालं. जर त्याच वेळी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली असती तर सगळे आज अटकेत असते ना, नॉन बॉलेबल म्हणून. 9 तारखेची घटनाच घडली नसती. म्हणजे ही पहिली चूक कुठे, केस पोलीस ठाण्यात. त्या बालाजी तांदळे तिथं पण हजर,
29 नोव्हेंबरला सीसीटीव्ही फुटेज मध्ये, म्हणजे खंडणी जेव्हा वाल्मिक कराडनं विष्णू साठेच्या मोबाईलवरनं मागितली होती तेव्हा तेव्हा तो त्या सगळ्या घोळक्यात होता, त्या टोळक्यात. 6 डिसेंबरला कुठं मस्साजोग, म्हणजे केज मध्ये आला परत. मग नंतर कुठं हा भेट दिसला कुठं परत आपल्याला, मग जानेवारी महिन्यात जेव्हा हे सगळे गुंडपुंड अटक व्हायला लागले. मग कुणाला बाटल्या पुरव पाण्याच्या, कुणाला ब्लँकेट पुरव, आणखी काय काय पुरवलं बाबा तू. आणि आरोपींच्या मागे बघा, आरोपींना सोडायला जी गाडी होती, काय बघा त्या बालाजी तांदळीनी काय केलंय बघा. आरोपींना सोडायला भावाच्या पाठीमागे जी गाडी होती तीच घरी घेऊन नेऊन लावणारा बालाजी तांदळे. 2 गाड्या होत्या ना, 3333, त्या सुदर्शन घुलेची गाडी ती स्कॉर्पिओ काळी, त्याच्या मागे पांढरी गाडी, सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे ना. हा तो बालाजी तांदळे, हाच तो बालाजी तांदळे ज्यांनी धनंजय देशमुखांना पोलीस ठाण्यामध्ये धमकी दिली. तू म्हणालास ना आरोपी पकडले, आणि मग सुदर्शन घुलेचा फोटो खिशातून काढून दाखवला मोबाईलचा, आणि मग त्या ठिकाणी बेबनाव केला. काय नाही, धनंजय देशमुखांवरच कारवाई करा म्हणून. धनंजय देशमुख तक्रार नोंदवायला गेले त्याच्या संदर्भामध्ये, तर जे PSI दराडे होते ते रेडेकर मॅडम होते त्यांच्यावर दाटावले, आणि बालाजी तांदळेला शेजारी बसून घेतला. काय झालं पुढे त्या बालाजी तांदळेचं? त्याच्यावर काय कारवाई झाली का, चौकशी झाली का, त्याला अटक झाली का, त्याला सहआरोपी केलाय? काही संबंध नाहीये. हे झालं बालाजी तांदळे. दुसरं संजय केदार. 6 डिसेंबरला जी घटना घडली मस्साजोगला, जे काही मारहाण झाली, त्यावेळी तिथपासून अगदी 9 तारखेपर्यंत संतोष देशमुख अक्षरशः टेन्शन मध्ये होते. हे कोण सांगितलंय? त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी जो जबाब दिला त्यात सांगितलंय. थोडी किरकिर झाली असं ते मला म्हणाले, पण ते टेन्शन मध्ये होते. थोडी भांडणं झाली, पण ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. मला फोन पण आला, कुठून? सांगवी सारणी म्हणून गावचे सरपंच संजय केदार, त्या केदारांच्या मोबाईलवर वाल्मिक कराडांनी फोन केला होता की संतोष देशमुखला सांग मधी पडू नको. मग ते संजय केदारनी संतोष देशमुखांना सांगितलं. तिथपासून ते टेन्शन मध्ये होते. दरम्यानच्या काळात ते लातूरला गेले, पण त्यांना सारखे फोन येत होते. शेवटी ते लातूरवरून निघाले आणि मस्साजोगला गेले. मग पुढे ते कामानिमित्त 9 तारखेला केजला गेले, आणि तिथून मस्साजोगला येताना हा सगळा प्रकार घडला, अपहरणाचा आणि हत्येचा. हे त्यांच्या पत्नीने सांगितलंय. कुठे आहे तो संजय केदार? त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, सोडून दिला तो विषय. सहआरोपी करा धनंजय देशमुखांनी मागणी केली आहे. नंतर डॉक्टर वायबसे हे जे सगळे सापडलेले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कुठून सापडले? या वायबसेला जेव्हा इंजेक्शन दिलं ना तेव्हा डायग्नोसिस झाले दोघं. डॉक्टर, त्याची पत्नी वकील, काही काळ सरकारी वकील. तिच्या मोबाईलवरून पैशांचं ट्रान्झॅक्शन झालंय, मनी ट्रान्झॅक्शन. त्या घुलेला ते काय झालं? कुठे गेले ते वायबसे? डॉक्टरी पेशा सोडून मुकादमकी करायला गेला, आणि मग ही सगळी टोळी जमवली. आधीच ऊसतोड कामगारांची टोळी, बिचारा त्यांना त्यांच्याकडनं दरडून पैसे घ्यायचे, त्यांना आधी द्यायची उचल, आणि नंतर उचल फेडताना त्यांना मारायचं. आणि आता ही टोळी, जी सगळी खंडणी गोळा करणारी टोळी, या वायबसीने काय केलं होतं? यांना ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी यांना पळून लावण्यात मदत, पैसे पुरवण्यात मदत. शेवटी नांदेडवरनं आणला न्याला, झालं चौकशी केली. कुठे गेला पुढे? आणखी पुढे ना गोट्या गित्ते, अण्णा आमचं दैवत म्हणजे वाल्मिक कराड. जेव्हा ताफ्यात त्याला केजला नेत होते तेव्हा त्याच्या मागे गाडी होती, त्या गाडीत पट्ट्या, त्यात पोलीस ताफ्यात, याचा काही संबंध? हाच गोट्या गिद्दे बापू आंधळे, सरपंच बापू आंधळे यांच्या प्रकरणात 307 आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. महादेव गित्ते यांची त्या संदर्भामध्ये फिर्याद दाखल आहे. कुठे आहे गोट्या गित्ते? आणि एक नाव आणखी, शिवलिंग मोराळे. आता काय धन्यच, गाडीचा नंबर MS23BG2231. वाल्मिक कराड ज्या गाडीतून पुणे CID ऑफिस मध्ये थाटात रुबाबात धाकात आला ती ही गाडी, व्हाईट स्कॉर्पिओ. नंतर ही स्कॉर्पिओ आपल्याला 30 डिसेंबरला सोलापूर धुळे रोडवर त्या धाब्यावर त्या टोल नाक्यावर पास होताना दिसली, काळ्या काचा. मात वाल्मिक कराड होता का? कारण 31 डिसेंबरचा पट्ट्या शरण आला.
आला पण कुठल्या गाडीतून? याच शिवलिंग मोराळेच्या. म्हणजे 30ला जर ती गाडी असेल तर 31ला ती पुण्यात. मग वाल्मिक करार त्या गाडीत असेल तर वाल्मिक करार त्याच गाडीत पुण्यात. आणि काय म्हणला? नाही नाही, वाल्मिक करारांनी माझी अशी अशी भेट अशी अगदी रस्त्यात झाली, समोरासमोर. तो डावीकडे, मी उजवीकडे. अण्णांनी मला बघितलं, मी अण्णांना बघितलं. अण्णा म्हणले, वा शिवलिंग मोराळे, मला तुझ्या गाडी द्यायची, गाडी छोटी आहे माझी, मला अमुक तमुक ठिकाणी सोड. चालेल अण्णा. मग शिवलिंग मोराळेंच्या गाडीत अण्णा बसला, वाल्मिक अण्णा, आणि मग त्यांनी सीआयडी ऑफिसला सोडला आणि मग बिचारा निघून गेला. अरे काय बोलताय तुम्ही? पुण्यातला असला कुठला रोड आहे हो? आम्ही पुण्यात राहतो. डाव्या बाजूला एक गाडी, उजव्या बाजूला एक गाडी, आणि गप्पा मारतोय आम्ही एकमेकांची. आणि एवढ्या सगळ्या पुण्या सिटीत त्याच रोडवर, त्याच स्पॉटवर तुला अण्णांचं दर्शन झालं आणि अण्णाला शिवलिंग मोराळेचं दर्शन झालं. वा, धन्य आहेत तुम्ही, धन्य आहे. अरे काय वाटेल ते आपलं उचलली जी लावली टाळ्याला, त्या शिवलिंग मोराळेचं काय झालं पुढं? गाडी सीज केली, ह्याच्याकडे काय तपास झाला? काहीही नाही. काही चाललंय आपलं, वाटेल ते बोलायचं, वाटेल ते बरबळायचं, अशी परिस्थिती आहे. हे सगळे आरोपी, या सगळ्या तांदळे, केदार, मोराळे, वायबसे, या सगळ्यांना धनंजय देशमुखांनी बी टीम म्हटलंय. आणि ही बी टीम अजूनही सक्रिय. अजून माहितीये तुम्हाला आणखी किस्सा सांगतो. कुंभमेळ्यात आता जे काही चालू आहे ना कुंभमेळा, तिथं वाल्मिक करारचा एक फोटो नेलाय 2 वाल्मिक करारच्या समर्थकांनी, आणि त्याला त्याला बुचकळवतायत गंगेत, शाही स्नान घडून आणतायत. आपल्याला माहितीच आहे, पापातून मुक्त स्वतःला व्हायचं असेल, आपण जर काही पाप केली असतील तर गंगेत डुबकी मारायची, पाप धुवून जातात. झालं. वाल्मिक करारचा फोटो तिथे नेला तर वाल्मिक करारला नेता येत नाही ना डुबवायला. मग फोटो बुचकळवला पाण्यात. आहे बघा, व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे तो. आणि बुचकळवला पाण्यात आणि वाल्मिक करारला पापातून मुक्त कर. अरे काय समर्थक आहेत, काय चाललंय काय नेमकं महाराष्ट्रात? ते 2 कोण आहेत? कोण आहेत बाबा हे समर्थक, जे खास कुंभमेळ्यात वाल्मिक करारच्या फोटो डुबवण्यासाठी गेलते? आणि ज्याने अख्खं बीड डुबवलं. काय म्हणजे नेमकं चाललंय काय महाराष्ट्रात? चर्चा काय आहे? नेमका विषय काय आहे? या सगळ्या आरोपींना, जे सहआरोपी, या सगळ्या बाकीच्या समर्थकांना सहआरोपी करायला पाहिजे. तो अशोक अशोक मोहिते, ते होमगार्ड बिचारे, त्यांच्यावर हल्ला केला का? तर बातम्या बघतो म्हणून. कुणाच्या? वाल्मिक अण्णाच्या गुन्ह्याच्या बातम्या बघायच्या नाहीत. आणि स्टेटस कृष्णा आंधळेच्या बातम्या बघायच्या नाहीत. स्टेटस हुई मिस भाई. अहो कुठल्या कुठेही पाळ्यामुळे पुसरलीत. याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं सोडून सुरेश धस तुम्ही अगदी फार वेगळंच टोकच गाठलं तुम्ही. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण धसाच लावायला हवं तुम्ही, आणि यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुमच्याकडनं अपेक्षा ही होती, पण ही अपेक्षा नव्हती. तुम्ही मुंडेंना भेटलात याच्याबद्दल कोणालाच काही घेणं नाही, पण मुंडेंना भेटलात नाही लपून ठेवायची काहीच गरज नव्हती. काही गरज नव्हती. आणि आता तरी एक भेट लपवायला गेलात, 2 भेट उघड झाल्या. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही त्याला भेटायला गेलात, मी मान्य करतो, पण ऑपरेशन पूर्वी 15-20 दिवसापूर्वी तुम्ही त्यांना भेटलात, हे मान्यच होऊ शकत नाही. हे मान्यच होऊ शकत नाही. त्यावेळी तुमचा स्वाभिमान का नाही जागा झाला, की नाही बावनकुळे साहेब, धनंजय मुंडे इथं आलेले आहेत, मी इथं थांबणार नाही, मी चाललो. नाही थांबलात, चर्चा केली, मिटणार का? मिटणार नाही. जेवलात, मग गेलात. याचा अर्थ तुम्ही सगळेजण सेटिंग करण्यासाठी आला होता एकत्र. याच्या पहिले काही नाही. ही आता सेटिंगची बॅटिंग कुठपर्यंत चालणार आहे कुणास ठाऊक, पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राला फसवू नका, महाराष्ट्राच्या जनतेला फसवू नका. तुम्ही तुमचा पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी, तुम्ही तुमची गद्दी, तुमच्या आकाला खुश करण्यासाठी हे सगळे प्रयत्न करू नका. कारण महाराष्ट्रातली पब्लिक आहे, पब्लिक आहे, सबजानती आहे. याच्या पुढे काही नाही. आज ना उद्या बिंग फुटलं ना, मग मात्र सुरेश धस सगळं धसात जाईल, सगळं लयात जाईल. त्यामुळे आता मनोज जरांगेंची समजूत कशी काढायची, धनंजय देशमुखांची समजूत कशी काढायची, प्रेमनाथ अविनाश सूर्यवंशी त्यांच्या आईंची विजयाबाईंची समजूत कशी काढायची, दोन्ही समाजातल्या या प्रत्येक व्यक्तीची समजूत कशी काढायची, त्याही पेक्षा महाराष्ट्राची समजूत कशी काढायची, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. या पलीकडे काहीच नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.